मित्रांनो, इंग्लिशवाला चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आणि एवढ्या कमी कालावधीमध्ये आपण भरपूर या ठिकाणी चॅनलला साथ दिली, उत्स्फूर्त चॅनल पाहिला, त्याबद्दल प्रथमतः आपले सर्वांचे खूप खूप आभारी आहे. ओके, तर बघा आज आता मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या सांगण्यानुसार आज आपण या ठिकाणी एक सिरीज जी आहे 10वीच्या क्वेश्चन पेपर, आता आपण 10वीचं घेत असताना 9वी आणि 10वी ह्याचा जो पेपरचा फॉर्मॅट आहे तो एकदम सेम. फक्त 10वीच्या क्वेश्चन पेपरमध्ये 10वीचे पॅसेजेस असतात आणि 9वीच्या क्वेश्चन पेपरमध्ये 9वीचे पॅसेजेस असतात. बाकी तुम्ही जर क्वेश्चन पेपर कम्पेअर केली तर बिलकुल त्याच्यामध्ये बदल नाही. तसंच 11वी आणि 12वीच्या क्वेश्चन पेपरमध्ये सुद्धा फॉर्मॅटमध्ये अजिबात बदल नाही. लक्षात आलं? म्हणजे हे 9वीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा हेल्पफुल असेल. आता आज आपण या ठिकाणी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये 10वीसाठी आपण लँग्वेज स्टडीचा एक व्हिडिओ त्या ठिकाणी टाकलेला आहे. ओके, तर त्याच्यामध्ये 10 मार्काचा आपण क्लिअर केलेला आहे. आज आपण या ठिकाणी क्वेश्चन नंबर 2A सेक्शन 2 आहे, टेक्स्च्युअल पॅसेजेस आहेत. याच्या पुढं म्हणजे पुस्तकामधले 2 पॅसेजेस या ठिकाणी येतील. तर त्यातला आज एक पॅसेजचं टेक्निक मी तुम्हाला देणार आहे. तो किती मार्काचा पॅसेज आहे? 10 मार्कासाठी. तर इथं बघितलं आपण तर आपल्याला ऍक्टिव्हिटी A1, A2, A3, A4 आणि A5 या 5 ऍक्टिव्हिटी पॅसेज मध्ये येतात. मित्रांनो, एक लक्षात घ्या, बरेच विद्यार्थी, अजून बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा एक गैरसमज असतो, कोणता पॅसेज IMP आहे आणि कोणता पॅसेज परीक्षेला येणार. माझं एक मत आहे की पॅसेजेस कोणताही येऊ द्या, आपल्याला पुण्याला जायचंय, पुण्याला जाताना गाडी महत्वाची आहे, कोणत्या गाडीत गेलं ते महत्वाचं आहे का आपलं डेस्टिनेशन महत्वाचं आहे, तिथं पोहोचणं महत्वाचं आहे, तिथं पोहोचणं महत्वाचं आहे. मग पॅसेज कोणताही आला तर त्याच्या खाली येणाऱ्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या ऍक्टिव्हिटीज कशा सोडवायच्या याचे टेक्निक्स मी तुम्हाला देणार आहे. लक्षात आलं? आता याच्यानंतर अजून आपण बरेचसे पॅसेजेस ज्यावेळी 10वीच्या परीक्षेच्या दृष्टीने घेऊ त्यावेळी मी या ऍक्टिव्हिटी तुम्हाला वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी घेऊन, कोणतीही ऍक्टिव्हिटी आली, पॅसेज कोणताही असू द्या, पण ती ऍक्टिव्हिटी आपल्याला कशी सोडवायची हे त्या ठिकाणी पहा. आता पहा, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटीज. परीक्षेत हे प्रश्न लिहित बसायचे नाहीत. आता पहा, पेपर कसं लिहायचं वगैरे ते मी नंतर सांगल. आता इथं राईट वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स. म्हणजे एक लक्षात घ्यायचं की 10वीच्या पॅसेजेस मध्ये 3 पॅसेजेस जे येतात त्याच्यामध्ये एका ठिकाणी जरी ट्रू ऑर फॉल्स आलं तर त्याचं टेक्निक मी तुम्हाला देणार आहे. ट्रू ऑर फॉल्स काय करायचंय बघा. आता पहा, मिसेस श्रीवास्तव हॅड टू डू सम शॉपिंग. आता हे जर वाक्य तुम्हाला जसंच्या तसं पॅसेज मध्ये दिसलं तर त्याला काय करायचं रे? ट्रू म्हणायचं. आणि थोडाफार जरी बदल झाला तर त्याला फॉल्स म्हणायचं. बस, संपला विषय. मग कुठल्याही प्रकारचे वाक्य वगैरे लिहित बसायचं नाहीये, फक्त ट्रू आहे की फॉल्स आहे एवढंच सांगायचंय. मग आता पहा, मिसेस श्रीवास्तव हॅड टू डू सम शॉपिंग हे जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये मिसेस श्रीवास्तव हॅड टू डू सम शॉपिंग हे वाक्य या ठिकाणी जसंच्या तसं पॅसेज मधलं आहे आणि म्हणून त्याला आपण काय करणार आहे? काय म्हणणार? ट्रू म्हणणार. एकदम सोपे टेक्निक्स आहेत. आता पहा, अ लार्ज शेडी टॅम्बराइन ट्री ग्रीव ऍट वन एंड ऑफ द बाजार. इथं एंड आहे, एंड ऑफ द बाजार. हे पण वाक्य जसंच्या तसं पॅसेज मध्ये आहे आणि म्हणून त्याला काय म्हणणार बघा? ट्रू म्हणणार. वाक्य नीटनेटके पाहिजे, नाही तर काय होतं, पूर्ण वाक्य सारखे दिसतात आणि एखादा शब्द थोडाफार कुठेतरी बदल असतो. आता पुढचं वाक्य पहा, म्हणजे हे पण काय झालं? ट्रू. तिसरं वाक्य पहा, मिसेस भूषण वॉज फॅनिंग हरसेल्फ विथ अ स्मॉल हँडकरचीफ. सॉरी, हे आपण इथं लिहिलं, हा इथं लिहायचंय, हा ओके. मग आता मिसेस भूषण वॉज फॅनिंग हरसेल्फ विथ अ स्मॉल हँडकरचीफ, आणि आता मी इथं वाक्य वाचतोय, मिसेस भूषण वॉज फॅनिंग हरसेल्फ विथ अ लार्ज हँडकरचीफ. ओके, म्हणजे एक ध्यानात घ्या की हे पूर्ण वाक्य जसं तसं दिसतंय, फक्त इथं पॅसेज मध्ये लार्ज आहे आणि आपल्याला इथं काय दिलेलं आहे? स्मॉल आहे. मग आता इथलं आणि पॅसेज मधलं सेम आहे का? नाहीये. पॅसेज मध्ये लार्ज आहे, ओके, आणि इथं काय दिलंय? स्मॉल आहे. पण आपल्याला ते करेक्ट वगैरे करत बसायचं नाहीये, फक्त ट्रू आहे की फॉल्स आहे एवढं सांगायचंय. आणि म्हणून हे तिसरं वाक्य काय झालं रे? फॉल्स झालं. चौथं वाक्य पहा, मिसेस श्रीवास्तव हजबंड वॉज सिटिंग इन फ्रंट ऑफ कमल किशोर्स ग्रोसरी शॉप. आता मी पॅसेज मधलं वाक्य वाचतो.
She left Mrs. Srivastava at the tamarind tree and went in search of her husband who was sitting in front of Kamal Kishore's photography shop talking with the owner. आता मला सांगा, इथं ग्रोसरी शॉप दिलेला आहे आणि पॅसेज मध्ये काय रे, फोटोग्राफी शॉप आहे. मग हे ट्रू आहे का फॉल्स आहे? इट इज फॉल्स. आलं लक्षात? म्हणजे एक ध्यानात घ्या की A1 लिहायचं, पहिला नंबर टाकायचा, हे वाक्य सुद्धा लिहायचे नाहीयेत. A1 टाकायचं, एक नंबर टाकायचा आणि तिथं फक्त ट्रू लिहायचं. बरेच जण काय करतात माहितीये का, ट्रू लिहिण्याऐवजी T लिहितात, फॉल्स लिहिण्याऐवजी F लिहितात. तसं करायचं नाही. तर पहिलं वाक्य ट्रू आहे, दुसरं वाक्य ट्रू आहे, तिसरं वाक्य फॉल्स आहे, चौथं वाक्य फॉल्स आहे. म्हणजे 4 शब्द. बरेच जण रीड द फॉलोइंग पॅसेज वगैरे हे लिहित बसतात, तर हे असं फालतू द्यायचं नाही. फक्त जेवढं विचारलंय तेवढंच त्या ठिकाणी सांगायचं. लक्षात आलं? मग त्याला जर हे 4ही सोडले तर अर्धा 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 असे 4 अर्धा मिळून 2 मार्क तुम्हाला त्या ठिकाणी आउट ऑफ पडतात. लक्षात आलंय का? बघा आता पुढची ऍक्टिव्हिटी पहा. ओके, आता याच्यानंतर बघा, इथं हा पॅसेज होता, परंतु काय होईल बघा, पुढचा पॅसेज कदाचित तुम्हाला काय येईल रे, वेगळा येईल. मग कोणत्याही पॅसेज मधल्या अशा जर 4 ओळी तुम्हाला ट्रू फॉल्स साठी जर दिल्या तर त्या ठिकाणी काय करायचं, जसंच्या तसं जर वाक्य पॅसेज मधलं इथं दिलं गेलेलं असेल तर त्याला ट्रू म्हणायचं आणि बारीक पाहायचं बघा वाक्य. नाही तर वरवर पाहून काय व्हायचंय, अरे दिसतोय सारखं मग ट्रूच आहे, तसं नाही. तर छोटासा काहीतरी बदल असतो आणि मग तो जर समजा जसंच तसं नसेल तर त्याला फॉल्स म्हणायचंय. मग आता ट्रू फॉल्स कोणत्या पॅसेज मधल्या येऊ द्या, करू शकता ना? ओके, चला पुढे. आता कम्प्लीट द वेब. वेब म्हणजे काय रे, बरेच जणांना हे असं दिसलं की गडबडून जातात, घाबरायचं नाही. वेब म्हणजे बघा, भिंतीवर आपण पाहतो ना ते जाळे वगैरे असतात नाही का, त्याला वेब म्हणतात. मग इथं कम्प्लीट करायचं म्हणजे या मोकळ्या जागा कम्प्लीट करायच्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती करायची, तर जे दिलेलं आहे तसं एकदा आखून घ्यायची ती वेब व्यवस्थित आखा. आता इथं जागा कमी असल्यामुळे आपण कमी आखलेली आहे, पण 1 2 3 4 बघा 2 मार्काला आहे आणि 4 तुम्हाला 4 कॉलम या ठिकाणी 4 बॉक्स कंप्लीट करायचे. म्हणजे एक बॉक्स किती मार्काला जाणार, अर्ध्या मार्काला. ज्यावेळी तुम्ही हे 4 बॉक्स पूर्ण करणार आहे त्याच वेळी तुम्हाला 2 मार्क मिळणार. लक्षात आलं? मग आता इथे एक दिलेलं आहे कुक. कम्प्लीट द वेब. कॅरेक्टर्स इन द पॅसेज. आता हा जो पॅसेज आहे त्या पॅसेज मध्ये आलेले कॅरेक्टर्स कोणते आहेत, म्हणजे नाव. कॅरेक्टर्स म्हणजे काय, नेम्स. मग कोण कोण आहे रे, आता बरेच नाव याच्यामध्ये वरच्या याच्यातच होते बघा. अलग लक्षात? हा, कोण कोण आहेत बघा. मिसेस पहिलं नाव, श्री, मिसेस श्रीवास्तव. ओके, अजून रे हर हजबंड, मिसेस श्रीवास्तव आहे, त्याच्यानंतर तिचा हजबंड आहे. अजून कोण आहे बोला, कमल किशोर. बघा कमल किशोर. आणि आणखी कोण आहे रे, बघा पटपट. हा, आणि आणखी तिची मैत्रीण आहे, कोण आहे, मिसेस भूषण. लक्षात आलंय का बघा? हा, मग हे असंच्या असं आखून घ्यायचं आणि जे इथं सांगितलेलं आहे त्यावरून हे 4 बॉक्स आपल्याला त्या ठिकाणी मारायचे. लक्षात आलं? आता पुढचं पहा. तिसऱ्या ऍक्टिव्हिटी मध्ये काय दिलेलं आहे, आणि आपण पॅसेज वर्षभर त्या ठिकाणी पुस्तक शिकतो. पुस्तकामधून 2 पॅसेज येतात, एक कवितेचा स्टांजा येतो, अप्रिशिएशन साठी येते. याच्यापेक्षा वेगळं काय आहे पुस्तकातलं मला सांगा ना. A1 A2 आणि फार तर A3. इथं A3 सुद्धा पुस्तकाचा विषय नाहीये. A4 मध्ये ग्रामर आहे आणि A5 मध्ये पर्सनल रिस्पॉन्स आहे. पुस्तकामधलं फार लिमिटेड येतं आणि आपण अभ्यास करताना काय करतो रे, इंग्रजीचं पुस्तक वाचतोय. त्यापेक्षा पॅसेज कोणता हे पाहण्यापेक्षा त्याच्या खाली आलेल्या ऍक्टिव्हिटी कोणत्या आहेत हे सगळ्यात महत्वाचे आहे आणि आपण ऍक्टिव्हिटीवर जोर देणार आहे. आता इथं काय सांगितलेलं आहे ते नीटनेटकं पहा. कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. म्हणजे हे खाली दिलेले सेंटेन्सेस कंप्लीट करायचे. उत्तर लिहिण्याच्या अगोदर प्रश्न समजणं फार महत्वाचं आहे.
लक्षात आलं. त्याच्यानंतर युजिंग द करेक्ट फॉर्म ऑफ द फ्रेजेस फ्रॉम द ब्रॅकेट. मग या ब्रॅकेट मध्ये जे जे इथं फ्रेजेस दिलेले आहेत या फ्रेजेसचे त्या ठिकाणी करेक्ट फॉर्म लिहायचे. आता काही जे फ्रेजेस आहेत जसे तसे येतील, पण काही फ्रेजेस आपल्याला चेंज करायचे. पहिली गोष्ट एक लक्षात घ्या की या वाक्यांच्या अर्थानुसार हे जे 4 वाक्य आहेत, 4 वाक्यामध्ये 4 फ्रेजेस आहेत. कधी कधी एखादं फ्रेज त्या ठिकाणी एक्स्ट्रा दिलं जातं, परंतु याच्यामध्ये अगोदर आपल्याला या वाक्यावरून कोणतं फ्रेज कोणत्या वाक्यात आहे त्याचा ताळमेळ लावायचा. मग बघा, देयर इज अन ओल्ड शिव टेम्पल डॅश डॅश द विलेज. आता इथं काय कंप्लेन एंड सेट आउट फॉर इन सर्च ऑफ, म्हणजे इथं आपल्याला ऍट द एंड ऑफ हे फ्रेज या ठिकाणी लिहिता येईल. लक्षात आले का? जसंच्या तसं येते, त्याच्यात काही बदल नाही. दुसरं पहा, द ट्रॅव्हलर्स डॅश डॅश अर्ली इन द मॉर्निंग डॅश डॅश द टूर. आता इथं पहा राहिले कंप्लेन ऑफ सेट आउट फॉर आणि इन सर्च ऑफ. मग आता निघणेला काय म्हणतात रे? टू सेट आउट. आता इथं काय दिलेलं आहे? टू सेट आउट फॉर. तिसऱ्या वाक्यात येईल, पण कसं येईल बघा. आता इथं 2 रिकाम्या जागा दिलेल्या आहेत. कशासाठी म्हटल्यानंतर फॉर द टूर. आता राहिलं काय? टू सेट आउट. काही विद्यार्थी काय करतात, हे असं या ठिकाणी लिहून टाकतात, पण तुम्हाला काय सांगितलेलं आहे? करेक्ट फॉर्म ऑफ द फ्रेज. मग आता इथं जर आपण पाहिलं द ट्रॅव्हलर्स, आता इन्फिनिटिव्ह फॉर्म आहे बघा हा, याचा सिंपल प्रेझेंट फॉर्म किंवा या ठिकाणी त्याचा सेट आउट. मग द ट्रॅव्हलर्स सेट आउट अर्ली इन द मॉर्निंग फॉर द टूर. त्याच्यानंतर पहा आता एस्टरडे. आता एस्टरडे, आता कोणते 2 राहिले रे? हे संपलं, हे संपलं. आता एस्टरडे द पीपल ऑफ पॉप्युलर कॉलनी डॅश डॅश इरेग्युलर सप्लाय ऑफ वॉटर. आता इथं पहा कॉलनी आणि वॉटर म्हणजे काय केलं त्यांना? कंप्लेन ऑफ. लक्षात घ्या बरं का. आता इथं कोणतं फ्रेज आहे? टू कंप्लेन ऑफ. आणि ध्यानात घ्या हे इन्फिनिटिव्ह फॉर्म मध्ये आहे. मग आता आपल्याला येस्टरडे म्हटल्यानंतर काळाचा व्हिडिओ जाऊन पहा, प्रेझेंट पास्ट फ्युचर. येस्टरडे म्हटल्यानंतर पास्ट मध्ये, मग याचं जे वर्ब आहे याचं जे इन्फिनिटिव्ह आहे त्याचा कोणता फॉर्म करायचा रे? भूतकाळी फॉर्म. येस्टरडे जर आलं तर V2 फॉर्म येतो, कंप्लेंट ऑफ. मग काय होईल? येस्टरडे द पीपल ऑफ पॉप्युलर कॉलनी कंप्लेंट ऑफ इरेग्युलर सप्लाय ऑफ वॉटर. आता कोणतं राहिलं? एकच राहिले. मग इथं पहा आता द फार्मर लेफ्ट इज फार्म डॅश डॅश इज लॉस्ट काऊ. मग राहिलं च्या शोधामध्ये इन सर्च ऑफ. हे फ्रेज आहे. म्हणजे अशा पद्धतीनं या ब्रॅकेट मधले शब्द योग्य फॉर्म त्याचा त्या ठिकाणी आपल्याला भरायचा आहे. ओके. आता बघा इथं कोणतं ग्रामर आहे? हा, आता पिक आउट सांगितलंय. सूचना सगळ्यात महत्वाचं, ती सूचना आपण त्या ठिकाणी काय केली पाहिजे? व्यवस्थित पाहिली पाहिजे, व्यवस्थित वाचली पाहिजे. मग आपल्याला आता बघा ग्रामर आहे बघा A4 मध्ये. डू ॲज डायरेक्टेड. मिसेस श्रीवास्तव हॅड टू डू सम शॉपिंग. आणि तुम्हाला सांगितलंय पिक आउट द इन्फिनिटिव्ह. आता इन्फिनिटिव्ह फॉर्म म्हणजे काय रे? 2 + V1. तुम्हाला पिक आउट सांगतील किंवा अंडरलाईन करायला सांगतील. मग इथं आता इथं 2 + V1, 2 पाहिजे आणि त्याच्या पुढे V1 पाहिजे. मग कोणतं आहे रे? टू डू. मग तुम्हाला काय करायचंय? फक्त असं टू डू त्या ठिकाणी लिहून टाकायचंय, हे वाक्य लिहून टाकायचं आणि त्याच्या खाली टू डू हे आपलं इन्फिनिटिव्ह आहे. आता याच्यानंतर बघा आय हर्ड अ कंप्लेंट. बिगिन द सेंटेन्स विथ अ कंप्लेंट. बघा आता इथे घेतो वाक्य मी, आय हर्ड अ कंप्लेंट. आणि तुम्हाला सांगितलेलं आहे कंप्लेंट न वाक्याची सुरुवात करा, अ कंप्लेंट न. ज्यावेळी असं बिगिन द सेंटेन्स विथ असतं त्यावेळी ते व्हाईसचं वाक्य असतं. आणि व्हाईस साठी आपण सेपरेट व्हिडिओ त्या ठिकाणी घेऊन येणार आहोत. पण आता कंप्लेंट न सुरुवात करायची म्हणजे जे सांगितले तिथं करा कंप्लेंट. आणि याचा जो फॉर्म आहे तो काय होईल रे? वॉज हर्ड. वॉज हर्ड. आणि आईचं इकडे गेल्यावर बाईच्या पुढे काय होईल? मी. त्याच्यामुळे मी फक्त याचं सध्या उत्तर देतोय. डिटेल मध्ये आपण व्हाईस त्या ठिकाणी शिकणार आहोत. ओके. आता पहा पुढचा प्रश्न वाचा रे. काय आहे प्रश्न? डू यू लाईक
ऑनलाईन शॉपिंग, तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग आवडते का? आता इथं एकाच याच्यामध्ये तुम्हाला किती प्रश्न विचारले गेलेले आहेत रे? 2 प्रश्न आहेत छोटे छोटे, आणि मग ते 2 प्रश्न आपल्याला काय सांगितलंय बघा आता या प्रश्नामध्ये. डू यू लाईक ऑनलाईन शॉपिंग इथपर्यंत एक प्रश्न आहे, आणि व्हाय हा एक प्रश्न आहे. मग हा प्रश्न 1 मार्काला आहे आणि हा प्रश्न 1 मार्काला आहे. आता इथं पहा प्रश्न किती प्रकारचे विचारले जातात रे? प्रश्न एक तर तुम्हाला WH क्वेश्चन विचारला जातो, ज्याचं उत्तर तुम्हाला काय द्यावं लागतं रे? इन्फॉर्मेशन. आणि दुसरा तुम्हाला ऑक्झिलरी क्वेश्चन किंवा त्यालाच वर्बल क्वेश्चन किंवा त्यालाच येस नो क्वेश्चन म्हणतात, त्याचं उत्तर आपल्याला काय द्यावं लागतं रे? येस किंवा नो. मग मला सांगा आता इथं तुमचा क्वेश्चन डू न सुरू झालेला आहे आणि म्हणून त्याला ऑक्झिलरी क्वेश्चन म्हणायचं. मग त्याचं उत्तर देत असताना आपल्याला काय करायचं? पहिल्यांदा तुम्हाला रिस्पॉन्स काय द्यायचा रे? येस किंवा नो. आता बघा, डू यू लाईक ऑनलाईन शॉपिंग, आवडते का तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग? येस. किंवा एखादं नो पण म्हणाल. नो म्हणायचं असेल तरी त्याचं रिझन द्यायचंय, आणि येस म्हणायचं असेल तरी त्याचं रिझन द्यायचं. तो नंतरचा भाग आहे, फक्त एवढ्याची टॅकल करा. मग काय करणार तुम्ही आता? पर्सनल रिस्पॉन्स जर ऑक्झिलरीने सुरू झाला तर त्याला काय करायचं रे? येस किंवा नो मध्ये उत्तर द्यायचं. आता ह्याच्यामध्ये 2 प्रकारचे प्रश्न विचारले जातात. एक तर तो डू डज डिड न सुरू होतो तो प्रश्न, आणि बाकीच्या ऑक्झिलरीने सुरू होतो तो प्रश्न. म्हणजे इज आय मार वॉज वेअर हॅज अँड शॅल विल शुड और कॅन कुड मे माइट मस्ट, त्याने सुरू होणारा प्रश्न आणि डू डज डिड न सुरू होणारा प्रश्न. याला फक्त असर्टिव्ह करून घ्यायचं, साधं करून घ्यायचं. मग डू न जर प्रश्न सुरू झाला तर डू काढून पुढच्या क्रियापदात काही बदल करायचा नाही. डज काढून त्याला येस येस लावायचं आणि डीड काढून V2 करायचं. आणि ऑक्झिलरी जर प्रश्न सुरू झाला तर ऑक्झिलरीच्या पुढे सब्जेक्ट असतो, फक्त या सब्जेक्ट ऑक्झिलरीला इकडून घ्यायचं आणि सब्जेक्टला इकडून घ्यायचं, बस तो साधा झाला, असर्टिव्ह झाला. पण डू डज डीड न जर सुरू झाला तर डू डज डीडला तुम्हाला पहिलं काढून टाकायचंय आणि त्याला वर्ब मध्ये त्या ठिकाणी टाकायचंय. मग इथं जर डू काढलं तर याच्यात काही बदल होणार नाही. इथं जर डज काढलं तर याला येस येस लागल, आणि इथं जर डीड काढलं तर याचं V2 होईल. इथपर्यंत कळलंय? मग आपल्याकडे काय झालं आता? यू लाईक ऑनलाईन शॉपिंग. बघा, एक्झामिनरनं तुम्हाला विचारलंय डू यू लाईक ऑनलाईन शॉपिंग, मग तुम्ही म्हणणार ना यू लाईक ऑनलाईन शॉपिंग, तुलाच आवडत असेल. तपासणाऱ्याला म्हणायचं का तुलाच आवडत असेल? नाही. मग काय करायचं रे? येस नो क्वेश्चन टॅकल करताना तुम्हाला पहिल्यांदा यू जर सब्जेक्ट म्हणून म्हणजे सुरुवातीला असेल तर आय करा, यू जर ऑब्जेक्ट म्हणून असेल तर त्याचं मी करा. सब्जेक्ट ऑब्जेक्ट कसं ओळखायचं? यूला यू सब्जेक्ट आहे का यू ऑब्जेक्ट आहे? तो जर वर्बच्या आधी आलेला असेल तर तो सब्जेक्ट आहे, आणि वर्बच्या नंतर असेल तर ते ऑब्जेक्ट आहे. आणि म्हणून वर्बच्या आधी जर आलं तर त्या यूचं आय करा, आणि वर्बच्या नंतर आलं ऑब्जेक्ट म्हणून तर त्याचं मी करा. आणि त्याच्यानंतर पर्सनल रिस्पॉन्स करताना ह्या गोष्टी लक्षात घ्या. यू आलं तर आय करा, यू ऑब्जेक्ट म्हणून आलं तर मी करा, आणि यू वर आलं तर माय करा. मग इथं काय आलं रे? यू आलं. ओके, यूचं आय केलं. अजून काय आलंय का बघायचं. आणि इथपर्यंत म्हणजे पहिलं याच्यात 2 छोटे छोटे क्वेश्चन आहेत. तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग आवडतं का, आणि आवडत असेल तर का आवडतं तो नंतरचा भाग आहे. आधी काय करायचं? मग ऑक्झिलरीनं प्रश्न सुरू झाला किंवा डू न प्रश्न सुरू झाला तर त्याचं उत्तर येस किंवा नो लिहायचं. आता जर समजा आपण इथं येस लिहिलं, म्हणून आपण काय करणार आहे? आता यूचं आय झालं आणि बाकीचं लिहून टाका, आय लाईक ऑनलाईन शॉपिंग. आता याचा 1 मार्क मिळतो तुम्हाला. पण कधी? ज्यावेळी तुम्ही कमीत कमी 2 रिस्पॉन्सेस पुढे द्यायचे, आणि व्हाय जर प्रश्न आला, गिव्ह रिझन्स आलं, तर उत्तर कशाने सुरू करायचं रे? बिकॉज. कोणाला इथपर्यंत अडचण आहे बघा? येस आय लाईक ऑनलाईन शॉपिंग. आणि जर तुम्हाला याचं निगेटिव्ह उत्तर द्यायचं असेल तर तुम्ही काय म्हणणार? नो. आणि यांची फक्त आदला बदल करून डूला एनटी लावायचं. मग नो आय डोंट लाईक ऑनलाईन शॉपिंग, येस आय लाईक ऑनलाईन शॉपिंग. आणि वाय जर म्हटलं तर त्याचं उत्तर त्या ठिकाणी कशाने सुरू झालं पाहिजे? बिकॉज न त्या ठिकाणी सुरू झालं. आता पुढचा प्रश्नाचं आपण उत्तर त्या ठिकाणी लिहितोय. मग का बरोबर इथं या ठिकाणी आपल्याला ऑनलाईन शॉपिंग? बघा, मग का आवडतं? तर कमीत कमी 2 कारण दिली पाहिजे. इट ऑफर्स बेटर प्राइसेस कंपेअर टू ट्रॅडिशनल शॉपिंग. आणि मनानं या ठिकाणी आपल्याला याचं उत्तर लिहायचं असतं. काही एक काम करा बघा, बॅड इम्प्रेशन पडायला नकोय. बरेच जण काय करतात रे?
5व्या म्हणजे पर्सनल रिस्पॉन्स तुम्हाला विचारलंय. काय पर्सनल रिस्पॉन्स तुम्हाला विचारलंय. एखादीला जर आपण म्हटलं तुला भूक लागली का, काय उत्तर दिलं पाहिजे तिने? तुला भूक लागली का म्हटलं. ती जर म्हटली हा मला 2 मुलं आहेत आणि 3 मुली आहेत, चालेल का सर? मी प्रश्न काय विचारलाय, तुला भूक लागली का, आणि ती काय म्हणतीये मला 2 मुलं आहेत आणि 3 मुली आहेत, चालेल का सर? नाही. तर ज्यावेळी तुम्हाला असं विचारलंय, येस नो क्वेश्चन विचारलाय, तुम्ही येस म्हणा किंवा नो म्हणा ना. अगदी तसंच तुम्ही इथं करून ठेवता बघा. तुम्हाला डू यू लाईक ऑनलाईन शॉपिंग असं विचारलंय आणि तुम्ही पॅसेज मधल्या ओळी त्या ठिकाणी मिसेस श्रीवास्तव हॅड टू डू सम शॉपिंग, अरे त्याचा याचा काहीच ताळमेळ नाहीये. लक्षात आलं? म्हणून या ठिकाणी जमलं तर या पद्धतीनं साधं करून या ठिकाणी येस नो म्हणा, साधं करून त्या ठिकाणी लिहून काढा. परंतु नाही जमलं तर सोडून द्या, पण उतार्यातल्या ओळी लिहून चवा घालू नका, इज्जत घालू नका. कळलं का? मग आता बघा, येस आय लाईक ऑनलाईन शॉपिंग आणि व्हाय म्हटल्यानंतर एक रिझन दिला आपण, बिकॉज इट ऑफर्स बेटर प्राइसेस कम्पेअर टू ट्रॅडिशनल शॉपिंग. ट्रॅडिशनल शॉपिंग पेक्षा बेटर प्राइसेस त्या ठिकाणी देत आहे. हा, इट गिव्स कस्टमर्स व्हेरियस म्हणजे विविध, व्हेरियस ऑप्शन्स इन शॉपिंग. ओके. आणि इट हॅज अ बेटर क्वालिटी. काही सांगा तुमचं, हे बघा कारण पर्सनल असतं. लक्षात आलं? पर्सनल असतं. आता एखाद्याला जर विचारलं डू यू लाईक ऑनलाईन शॉपिंग, कारण देताना तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग आवडते का, तर तुम्ही काहीही कारण त्या ठिकाणी देऊ शकता. समजा एखाद्याला विचारलं डू यू लाईक टू प्ले क्रिकेट, ते म्हणा हा. आपण जर विचारलं का, तो काही सांगू शकतो ना, आम्ही क्रिकेट खेळायला जातो ना, तिथं माझी स्वीट हार्ट शेळ्या चारायला येते आणि म्हणून मला क्रिकेट आवडतं. व्हॉट एव्हर द रिझन. कारण हे बघा पर्सनल रिस्पॉन्स आहे. कुठं कोणाचं कोणत्या उत्तरातल्या ओळी लिहिण्यापेक्षा मनानं 4-2 ओळी त्या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 2 पॉइंट त्या ठिकाणी तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ आले पाहिजेत. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण या ठिकाणी काय केलेलं आहे की 10 मार्कासाठीचा जो पॅसेज येतो त्याच्यामधल्या ऍक्टिव्हिटी कशा सोडवायच्या हे त्या ठिकाणी मी तुम्हाला एकदम व्यवस्थित सांगितलेलं आहे. अशाच प्रकारचे वेगवेगळ्या सेक्शन मध्ये अगोदर आपण आता 10वीची संपूर्ण क्वेश्चन पेपर कशी सोडवायची याची सिरीज त्या ठिकाणी घेऊन येऊ आणि नंतर त्या ठिकाणी परीक्षेच्या वेळी सुद्धा अजून कोणत्या ऍक्टिव्हिटी आहेत आणि त्या ऍक्टिव्हिटी कशा सोडवायच्या. आणि म्हणून फोकस कशावर करा की जिथं फोकस कशावर करा, पॅसेज कोणता येणार आहे पॅसेज कोणता आहे याचं त्या ठिकाणी घेणं देणं आपल्याला नाहीये. त्या पॅसेज खाली आलेल्या ऍक्टिव्हिटी कशा टॅकल करायच्या हे मी निश्चितपणाने तुम्हाला देईल. त्यासाठी या ठिकाणी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा, व्हिडिओ मन लावून पहा आणि काही जर प्रॉब्लेम आला तर कमेंट बॉक्स मध्ये त्या ठिकाणी कळवा. आणि आवडलं तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि याच प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी वेळोवेळी घेऊन येणार आहोत. थँक्यू, बाय.